अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा। की गेल्या 3 दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी होणार अशा स्वरूपाचा जो आरोप आहे, एक प्रकारे त्याबाबतची विचारणा जी आहे ती विरोधकांकडून केली जात होती। आणि मी सध्या नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाच्या या ठिकाणी आहे। काही वेळापूर्वीच म्हणजे अगदी 1 ते 2 मिनिटांपूर्वीच नाशिक पोलिसांचं गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते पथक नाशिकहून मुंबईला लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी अटक वॉरंट जे आहे ते बजवायला त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। जवळपास 3 अधिकारी यामध्ये आहेत आणि 10 कर्मचारी आहेत। असं जवळपास 13 जणांचं नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक हे लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना ते अटक वॉरंट जे आहे ते बजावणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला महत्वाची बाब म्हणजे की माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे अशा स्वरूपाची देखील माहिती मिळते। त्यामुळे आताच्या घडीला ही अतिशय महत्वाची घडामोड म्हणावी लागेल। माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या कॅनरा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या सदनिका ज्या आहेत त्या लाटल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणि त्या सगळ्या अनुषंगाने तब्बल 30 वर्षानंतर माणिकराव कोकाटे यांच्या ज्या आरोपांखाली दोष सिद्ध झाले आणि त्यानंतर त्यांना जी आहे ती शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयाचा दंड अशा स्वरूपाची ही एकूणच शिक्षेची तरतूद आहे। आणि ती शिक्षा जी आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील या निमित्तानं धोक्यात येईल, त्यांचं मंत्रिपद जाणार अशा स्वरूपाची चर्चा होती। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता एका बाजूला मंत्रिपदाचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांनी दिलेला होता, तो अजित पवारांनी स्वीकारलेला आहे। दुसऱ्या बाजूला नाशिकवरून गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना झालंय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे। आता या सगळ्या संबंधी ज्या कायदेशीर बाबी आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आहे। ज्या वेळेला आरोपी हा हॉस्पिटलाइज असतो त्यावेळेला अटक करत असताना काही नियमावली आहेत। हॉस्पिटल प्रशासनासोबत पोलीस संवाद साधत असतात। ज्या वेळेला माणिकराव कोकाटे यांचं अटक वॉरंट निघालं त्यावेळेला नाशिक पोलिसांकडनं नेमकी कशी कारवाई होईल हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे। यामध्ये आता सुरुवातीला नाशिक पोलिसांकडनं जे स्थापन केलेलं पथक आहे ते पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगानं जर बघितलं तर आता माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंबंधी लीलावती हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत नाशिक पोलिसांचं पथक हे संवाद साधेल। माणिकराव कोकाटे यांची तब्येत नेमकी कशी आहे हे जाणून घेतलं जाईल। आणि जर माणिकराव कोकाटे यांची तब्येत ठीक असेल तर त्यांना या सगळ्या संबंधी अटक वॉरंट हे बजावलं जाईल। आणि जोपर्यंत डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या ठिकाणी उपचार सुरू आहे त्या वॉर्डच्या बाहेर माणिकराव कोकाटे यांच्या बंदोबस्तासाठी नाशिक पोलिसांचं पथक तैनात असेल। नाशिक पोलिसांकडनं त्यांची निगराणी केली जाईल। आणि ज्या वेळेला डिस्चार्जची प्रक्रिया होईल त्यावेळेला हॉस्पिटल प्रशासनाकडनं नाशिक पोलिसांना माहिती दिली जाईल आणि त्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटक केली जाईल, अशी ही एकूण प्रक्रिया होऊ शकते। दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं जी शिक्षा सुनावलेली आहे त्या सगळ्या अनुषंगानं यामध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतलेली आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्या 2 कोर्टानं ही शिक्षा सुनावलेली आहे ती बेकायदा आहे अशा स्वरूपाची याचिका माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे। त्यामुळे नाशिक जिल्हा न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकालासंदर्भात जी उद्या होणारी याचिका आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल। त्या संबंधी माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडनं दिलासा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे हे सकाळपर्यंत बिनखात्याचे मंत्री होते, आता दुसऱ्या बाजूला त्यांनी राजीनामा दिलाय। तो राजीनामा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांना एकूणच हा पहिला दणका बसलाय। आता दुसरी बाब राहिली ती म्हणजे आमदारकी रद्द होण्याच्या संदर्भात लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर 2 वर्षाची शिक्षा एखाद्या कोर्टाने सुनावली असेल तर त्यांचं जे प्रतिनिधित्व असतं ते रद्द होत असतं। यापूर्वीची अनेक उदाहरणं आहेत। खासदार आमदार यांच्यावर देखील आपलं
जे पद आहे ते गमावण्याची वेळ आलेली होती. आता त्या सगळ्या अनुषंगानं माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीचा फैसला नेमका काय होतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र नाशिक कोर्टानं जे वॉरंट बजावलेलं होतं त्याची अंमलबजावणी आता नाशिक पोलिसांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे आणि गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते पथक आता लीलावती हॉस्पिटलच्या दिशेनं रवाना झालंय. नक्कीच किरण, आपण मगाशी बघितलं गुन्हे शाखेचं पथक होतं, त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला होता. पोलीस आयुक्तांनी त्यांचं म्हणणं होतं आमच्याकडे अटक वॉरंट आलेला आहे, आम्ही आता पुढची कारवाई करतोय, त्यांना अटक करण्यासाठी मुंबईकडे रवाना होतोय. पुढची नेमकी प्रक्रिया काय असेल? त्यामध्ये एक प्रामुख्याने जर बघितलं तर ज्या वेळेला कोर्टाकडनं अटक वॉरंट जारी केलं जातं त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला असतो त्या पोलीस ठाण्याला सर्वात पहिले त्याची कल्पना ही न्यायालयाकडनं दिली जाते आणि त्या सगळ्या अनुषंगानं जे अटक वॉरंट जारी केलेलं आहे त्याची प्रत मिळत असते. त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यामध्ये प्राप्त असतात आणि त्याची अंमलबजावणी ही पोलिसांना करावी लागते. अगदी त्याच पद्धतीनं परवाच्या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायालयानं सदनिका लाटल्या प्रकरणी जी शिक्षा सुनावलेली होती त्या सगळ्या अनुषंगानं माणिकराव कोकाटे यांची जी शिक्षा होती ती कायम ठेवलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे अटक वॉरंट निघालेलं होतं कालच्या दिवशी त्याची प्रत काल सायंकाळी नाशिक पोलिसांना मिळालेली होती.